माझी बायको खूप चांगली होती, पण ती घरातले कोणतेच काम करत नव्हती. त्यामुळे मी ऑफिसवरून थकून घरी आलो तरी घरातले सगळे काम मलाच करायला लागत होते. एक दिवस मी जेव्हा ऑफिसवरून घरी आलो तेव्हा संपूर्ण घर साफ होतं. मला आश्चर्यचकित पाहून माझी बायको म्हणाली, "अहो, मी एक मोलकरीण कामाला ठेवली आहे. आता तीच घरातले सर्व काम करेल. पण तिची एक अट आहे की ती तेव्हाच घरातले सर्व काम करेन जेव्हा तुम्ही घरी नसाल." मी होकार दिला, कारण मी माझ्या बायकोवर खूप प्रेम करत होतो. एक दिवस मी माझ्या ऑफिसची एक महत्त्वाची फाईल घरीच विसरून आलो होतो. एका महत्त्वाच्या मीटिंगच्या अगोदर मला त्या फाईलची गरज होती. त्यामुळे मी 11 वाजता घरी परत गेलो होतो. माझ्याजवळ माझ्या घराच्या बाहेरच्या दरवाजाच्या किल्ल्या होत्या. त्यामुळे मी स्वतः दरवाजा खोलून घरामध्ये गेलो. जसा मी पुढे गेलो मला विचित्र काहीतरी जाणवलं. मी पुढे गेलो तर एका रूमचा दरवाजा उघडाच होता. मी त्या रूममध्ये वाकून पाहिले तर माझी बायको हसत हसत गप्पा मारताना दिसली आणि दुसऱ्या बाजूला आमची मोलकरीण डोक्यावर ओढणी घेऊन बसली होती. मी जसा पुढे आलो त्यांची नजर माझ्यावर पडली. मला पाहून माझ्या बायकोचा चेहऱ्यावरचा रंगच उडाला. मी त्यांच्याजवळ गेलो तर मोलकरणीने पटकन स्वतःचे तोंड ओढणीने झाकले आणि पळण्याचा प्रयत्न केला. मला संशय आला, कारण ती जोरात पळाली होती आणि मी तिला पकडू शकलो नव्हतो. पण तिची ओढणी माझ्या हातात आली होती. त्या कामवालीने स्वतःची ओढणी सोडवण्यासाठी पाठीमागे वळून पाहिले तर माझा श्वासच अडकला, कारण मोलकरणीच्या वेशात तर माझे नाव यश आहे. माझा जन्म एका चांगल्या परिवारात झाला होता. माझे लग्न खूप धुमधडाक्यात झाले होते. तसं तर माझे लग्न माझ्या आईवडिलांच्याच पसंतीने झाले होते. पण जसजसे दिवस निघून जात होते तसतसे मी माझ्या बायकोवर खूप प्रेम करत होतो. त्यावेळेस माझे नाशिकवरून नागपूरला ट्रान्सफर झाले होते. तेव्हा माझी बायको हट्ट करायला लागली की मला सुद्धा तुमच्यासोबत नागपूरला यायचे आहे, कारण ती लग्ना अगोदर नागपूरलाच राहत होती. मी ईशाला खूप समजावले की हे बघ ईशा, काही दिवस इकडेच राहा. मला आपल्या राहण्याची सोय करू देत, तिथले सगळे सेट करू देत, नंतर मी तुला तिकडे बोलवेन. पण तिने माझे काहीच ऐकले नाही. माझे आईवडील माझ्यासोबत नाराज झाले होते, कारण त्यांचे म्हणणे होते की ईशाने इथेच त्यांच्याजवळ राहावे. पण ईशा लाडात येऊन हट्ट करत होती. मग माझे पण मन पाघळले आणि तिला घेऊन मी नागपूरला आलो होतो. नागपूरला येऊन आमच्या चांगल्या दिवसांची सुरुवात झाली होती. आम्ही दोघे खूप हिंडत फिरत होतो आणि हॉटेलमधूनच जेवून यायचो. पण वेळेबरोबरच खऱ्या जीवनाची सुरुवात झाली. खऱ्या अर्थाने संसार चालू झाला तेव्हा खूप अडचणी येऊ लागल्या. मी एका पॉश एरियामध्ये घर भाड्याने घेतले होते, पण ते घर साफसफाई न केल्यामुळे खूप घाण झाले होते. जेव्हा मी ईशाला साफसफाई करण्यासाठी सांगायचो तेव्हा ती तोंड फुगून बसायची आणि म्हणायची, "मी कामवाली मावशी आहे की तुमची बायको?" मी तिला समजायचो की पूजा वहिनी आणि कविता वहिनी सुद्धा काम करतात ना, मग तू केले तर काय फरक पडेल. हे ऐकून ती खूप चिडायची आणि म्हणायची, "त्या दोघींमुळेच तर मी तिकडे सासरी नाही थांबले ना. त्या दोघी स्वतः मशीन बनल्या आहेत आणि मला सुद्धा कामाची मशीन बनवायची त्यांची इच्छा आहे." आता मी तिला या सर्वांचे काय उत्तर देऊ शकत होतो. मी ऑफिसवरून आल्यावर सगळ्या घराची साफसफाई करत होतो. माझ्यासाठी एवढेच खूप होते की ती स्वयंपाक तरी करत होती. स्वयंपाक कसा झाला तरी मी खातच होतो. असेच आमचे सर्व काही ठीक चालले होते. जीवनात शांतीत शांती होती. पण अचानक काय माहिती काय झाले, माझी बायको काळजीत राहू लागली होती. छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करायची आणि रागराग करत होती. एक दिवस ईशाने मला सांगितले की मला एक मोलकरीण मिळाली आहे. मी कितीतरी दिवसांपासून कामवालीला शोधत होते. ती कामवाली 2 तासासाठी येईन आणि घरातली साफसफाई करून जाईन. तेव्हा मला खूप आनंद झाला होता, कारण चला आता मला घराची साफसफाई तरी करायला नाही लागणार. पण मला काळजी सुद्धा वाटत होती. मी ईशाला म्हणालो, "ईशा, मोलकरीणवर लक्ष ठेवत जा. मोलकरीण घराची साफसफाई करायला तर येते, पण घरच साफ करून जाते." माझे हे बोलणे ऐकून ईशा हसायला लागली आणि म्हणाली, "तुम्ही काळजी करू नका. सगळ्या मोलकरीण काय अशा नसतात. असे काहीच नाही होणार." आता घरात पुन्हा एकदा शांती आली होती. ईशा खूप खुश आणि नटून थटून राहायला लागली होती. मी घरी यायचो तेव्हा तिला खूप खुश पाहायचो. आता मला विश्वास बसला होता की चला आता सर्व काही ठीक आहे. पण एक दिवस मी ऑफिसची एक महत्त्वाची फाईल घरीच विसरलो होतो. घरी जाऊन जे पाहिले ते पाहून तर मला खूप मोठा धक्का बसला होता. हे सर्व माझ्यासाठी सहन होणारे नव्हते. त्यामुळे मी ईशाला एका खोलीमध्ये बंद केलं आणि ऑफिसला तसाच गेलो, कारण ऑफिसला जाणं खूप महत्त्वाचं होतं. रात्री उशिरा जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा ईशाने जोरजोरात दरवाजा वाजवायला सुरुवात केली होती. मी खूप त्रासात होतो.
मी दरवाजा उघडला आणि तिला विचारले, ईशा, मला सरळ सरळ सांग की आज आपल्या घरात मोलकरणीच्या वेशात कोण होते? मी सगळं काही पाहिले आहे. तुला लाज नाही वाटत असं करताना? ईशा रडत म्हणाली, तुम्हाला माझी शपथ आहे, पहिले तुम्ही माझे ऐकून घ्या, मग मी तुम्हाला त्या मोलकरीणसोबत भेट घडवून देईन. मग तुम्हाला कळेन की मी असं का केलं. मी माझ्या बायकोला एक संधी दिली होती. मला मनापासून हेच वाटायचे की ईशा माझ्या सर्व शंकांना खोट्यात पाडेल, कारण मी तिच्यावर खूपच प्रेम करत होतो. ईशाने अश्रूंनी भरलेले डोळे पुसले आणि म्हणाली, यश, आम्ही 7 बहिणी होतो आणि आम्हाला एक भाऊ होता. आमचे वडील मजदूर आणि आई शिलाईचे काम करत होती. आम्ही सर्व छोटे छोटे होतो म्हणून आमचं पोटसुद्धा छोटंसं होतं. आमचे पोट आईच्या शिवणकामाच्या कमाईने भरत होते. पण जेव्हा आम्ही मोठे झालो तेव्हा आमची भूकसुद्धा वाढली होती. आता कमी खाऊन कुठे आमचे भागत होते. आमची आई डाळ बनवायची, पातेले चुलीवर ठेवायची आणि मग मन भरून त्याच्यामध्ये पाणी टाकायची. पण आम्हाला भाकरी दरवेळेस कमीच पडायची. आम्ही जेवताना अर्ध्या पोटानेच उठत होतो. आता हे आम्ही खूप दिवस झाले सहन करत होतो, त्यामुळे आम्ही बहीण भाऊ एकमेकांचे जेवण ओढून खायला लागलो होतो. आमचा सर्वात छोटा भाऊ बंटी जेवण त्याच्या मुठीत भरून घेत होता, पण आम्ही त्याला काहीच म्हणत नव्हतो. जेव्हा आम्ही भांडून तंडून जेवणावरून उठायचो तेव्हा आमचा छोटा भाऊ आपल्या छोट्या छोट्या हातातून भाकरीचे तुकडे काढून आईला भरवू लागायचा. जेव्हा आई रडायची तेव्हा बंटी आपल्या ड्रेसने तिचे डोळे पुसायचा. माझी सर्वात मोठी बहीण 17 वर्षांची होती आणि बंटी 4 वर्षांचा होता. त्यांच्यातले वयाचे अंतर होते ना, हे खूपच भयानक होते. मोठ्या बहिणीच्या लग्नाचे वय निघून जात होते, पण गरीब घरातल्या मुलीसोबत लग्न कोण करणार? आता आम्हा सर्व बहिणींना बंटीकडूनच खूप अपेक्षा होत्या. आम्ही दिवस मोजून मोजून घालवत होतो की केव्हा हा मोठा होईल आणि आमचे नशीब बदलेन. पण आयुष्याचा एक टप्पा मृगजळासारखा असतो. बंटी मोठा झाला होता, पण आम्हा सर्व बहिणींचे वय जास्त झाले होते. त्यामुळे आम्ही नशिबाला दोष देऊन रडत असायचो तेव्हा बंटी माझ्या मोठ्या बहिणीला मिठी मारून रडायचा. आई डोके पकडून बसायची. आई बंटीला खूप समजवायची की तू एक पुरुष आहेस. जेव्हा एखादी महिला एखाद्या पुरुषासमोर असह्य होऊन रडते तेव्हा तो पुरुष आपली हिंमत दाखवून त्या महिलेचे अश्रू पुसतो, नाही की तो स्वतः रडत बसतो. परंतु बंटीला ही गोष्ट समजतच नव्हती. त्या बिचाऱ्याचे सुद्धा आमच्यासारखेच नशीब फुटके होते. तो अभ्यासापासून सुद्धा दुरावला होता. आता तो सुद्धा 17 वर्षांचा झाला होता, म्हणून आईने त्याला इलेक्ट्रिशियनचे काम शिकण्यास सांगितले होते. परंतु त्याच्याकडे काम शिकण्यासाठी वेळ शिल्लक राहत नव्हता. आईची नजर आता कमकुवत होत चालली होती, त्यामुळे ती शिलाई मशीनचे काम करू शकत नव्हती. माझी मोठी बहीणसुद्धा शिलाईच्या कामापासून बाजूला झाली होती. सकाळ संध्याकाळ आमची अवस्था एकसारखी असायची. आम्ही उपाशी असायचो तर आमचे बाबा संध्याकाळी मस्त दारू पिऊन यायचे आणि अंथरुणावर पडून जायचे. एकदा आई रात्री भुकेमुळे रडत होती तेव्हा बंटी उठून तिच्या जवळ गेला आणि तिला मिठी मारून तो सुद्धा रडू लागला. अशीच रडत रडत रात्र गेली आणि सकाळ झाली तेव्हा बंटीने त्याचा निर्णय सांगितला की तो इलेक्ट्रिशियनचे काम शिकणार नाही, तर तो मोलमजुरीच काम करणार. त्यावेळेला तेच करणे गरजेचे होते, म्हणून आम्ही सुद्धा काहीच म्हणालो नाही. त्यानंतर एक मुलगा नेहमी बंटीबरोबर आमच्या घरी येत होता. त्याचे नाव सुधीर होते. तो वयाने बंटीपेक्षा खूप मोठा होता. कदाचित तो माझ्यापेक्षाही 2-3 वर्षांनी मोठा असेल. तो येऊन आईला धीर द्यायचा की काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल. तो चोरून चोरून मला पाहायचा. त्याला मी आवडू लागले होते आणि मला सुद्धा त्याने मला सांगितले होते की जेव्हा त्याच्या घरची परिस्थिती ठीक होईल तेव्हा तो मला त्याची बायको बनवून घेऊन जाईल. परंतु एक दिवस सुधीर गायबच झाला. मला आशा होती की एक ना एक दिवस तो नक्की परत येईल. त्या दिवसात बंटीसुद्धा पूर्ण दिवस घराच्या बाहेरच असायचा. हळूहळू तो आता रात्रसुद्धा बाहेरच घालू लागला होता. एक दिवस तो नेहमीप्रमाणे घराबाहेर पडला आणि पुन्हा घरी आलाच नाही. तेव्हा आई आणि आम्हा सर्व बहिणींची रडून रडून अवस्था खूप वाईट झाली होती. आई पूर्ण दिवस अशी रडायची जसे काय त्याचा मृत्यू झाला आहे. तेव्हापासून आम्ही खूपच दुःखी राहू लागलो होतो. आम्ही बहिणीसुद्धा आमच्या भावाची आठवण काढत आमच्या नशिबाला दोष देत अश्रू ढाळत बसायचो, कारण आम्हाला काही दिवस जेवायलाच मिळाले नव्हते. त्यामुळे शिडी चढत असताना माझी मोठी बहीण चक्कर येऊन पडली आणि तिच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. परंतु मोठी बहीण गेल्यानंतर सुद्धा आई रडली नाही किंवा आम्ही बहिणीसुद्धा रडलो नाही. आई म्हणाली, तुमची ताई भुकेने मेली. तेव्हा आम्ही आईला म्हणालो, आमची ताई नशीबवान होती आणि आम्ही दुर्दैवी आहोत, कारण तिची यातून सुटका तरी झाली.
असाच 1 महिना निघून गेला आणि बंटी पुन्हा घरी आला. पण तो येताना खूप सारे पैसे घेऊन आला होता आणि येताना एक शालसुद्धा घेऊन आला होता. बंटी आईला म्हणाला, आई, ही शाल ताईसाठी आहे. तेव्हा आई त्याला म्हणाली, बाळा, आता ही शाल पांघरून घेण्यासाठी तुझी ताई या जगात नाही रे. आईचे हे बोलणे ऐकून त्याला खूप मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आम्हा सर्व बहिणींना एक एक करून तो मोजू लागला आणि म्हणाला, आई, ताई का मेली ग? त्याऐवजी बाबा मेले असते तर बरे झाले असते. बंटी आता प्रत्येक गोष्टीसाठी पहिल्यासारखा रडत नव्हता. तो दुःखाच्या गोष्टी ऐकून सुद्धा हसायचा. बंटी परत आल्यामुळे आता घरात खाण्यापिण्याची व्यवस्था होऊ लागली होती. बंटी आईला म्हणाला होता की आई, मी एक बिझनेस करू लागलो आहे. तेव्हा आई म्हणाली होती की देवाचीच कृपा झाली. त्यानंतर बंटी दिवसा बाहेर असायचा तर कधी रात्री बाहेर असायचा. कधी कधी तो रात्रभर बाहेरच असायचा. बंटीचा दिवस रात्रीचा काहीच हिशोब नव्हता. पण आम्ही सर्व बहिणी पोटभर जेवल्यानंतर बंटीला खूप आशीर्वाद द्यायचो. पण बंटीने आईला सांगून ठेवले होते की आई, मी जेव्हा काम करून बाहेरून घरात येईल तेव्हा कोणीही माझ्याबरोबर बोलू नका. तो जेव्हा यायचा तेव्हा तोंडाला रुमाल लावून त्याच्या रूममध्ये जायचा आणि आराम करून बाहेर यायचा तेव्हा तो आनंदी दिसायचा. त्याचा दिवस आणि रात्रीचा व्यवहार आमच्या समजण्यापलीकडेच होता. पण आता हे झाले होते की पोट भरल्यामुळे आमची अक्कलसुद्धा जागी झाली होती. आता आईला बंटीची चिंता वाटू लागली होती. आई बंटीला त्याच्या कामाविषयी विचारायची तेव्हा तो टाळाटाळ करत असायचा. जेव्हा आई हट्ट करायची तेव्हा तो उठून बाहेर निघून जायचा. एक दिवस बाबा घरी आले तेव्हा ते नशेमध्ये नव्हते. तेव्हा आम्हाला खूप आश्चर्य वाटले होते. बाबा घरी आल्यानंतर ते जोरजोरात बंटीच्या नावाने ओरडू लागले. तेव्हा आम्ही सर्व बहिणी आणि आई बाबांजवळ आलो. बंटीसुद्धा त्याच्या रूममधून बाहेर आला होता. तो बाहेर येऊन बाबांजवळ आला तेव्हा बाबांनी त्याला मारायलाच सुरुवात केली. बाबा म्हणाले, या नालायकाने माझे नाव खराब केले आहे. तेव्हा आई म्हणाली, जो माणूस स्वतःमध्ये बुडालेला असतो त्याचे नाव दुसरा कोणी कसं बुडवेल? बाबा म्हणाले, अरे हा बंट्या तुम्हा लोकांना हरामाचे खायला देत आहे. पण आई काय गप्प बसली नाही आणि म्हणाली, तुम्ही आजपर्यंत आम्हाला एक घासही खाऊ घातलेला नाही. हरामाचे का होईना पण तो खाऊ तर घालतोय ना. पण बाबा बंटीवर खूप चिडले होते, जसे काय ते त्याचे दुश्मन झाले होते. बाबा त्याला जिवे मारण्याची धमकी सुद्धा देत होते. त्याला घरातून बाहेर काढणार होते. पण आई तिच्या मतावर ठाम होती. परंतु जेव्हा बाबांनी आईला घटस्फोट देण्याची धमकी दिली तेव्हा आईने एक नजर आपल्या 6 अविवाहित मुलींकडे टाकली आणि शांत झाली. त्या दिवशी बाबांनी बंटीला अपमानित करून घराबाहेर काढले. परंतु बंटीच्या डोळ्यात अश्रू नव्हते किंवा त्याच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची उदासीनता नव्हती. बंटी घर सोडून निघून गेला होता तेव्हा आईने बाबांना विचारले, माझ्या मुलाचा काय गुन्हा होता? का तुम्ही त्याला घराबाहेर काढले? तेव्हा बाबांनी आईला कोणतेही उत्तर दिले नाही आणि ते सुद्धा घरातून निघून गेले. बंटीने घर तर सोडले होते पण त्याने आमच्याबरोबरचे नाते तोडले नव्हते. बंटी प्रत्येक महिन्याला आईला गपचूप खूप सारे पैसे पाठवत असायचा आणि त्याच्याच पैशावर आईने एका गावात नवीन घर विकत घेतले. त्या गावातील लोकांना काहीच माहिती नव्हते की आम्ही काय सहन करून आलो आहोत. त्यामुळे त्या गावातील सर्व लोकांच्या नजरेत आम्ही खानदानी बनलो होतो. आईने आमच्यासाठी मुले शोधली आणि आम्हा सर्वांची लग्न झाली. परंतु बंटी कुठे होता आणि कोणत्या अवस्थेमध्ये जगत आहे हे आम्हाला माहिती नव्हते. परंतु काल मी जेव्हा बाजारात गेले होते तेव्हा बंटीचा मित्र सुधीर मला भेटला होता. तो बंटीसाठी खूपच चिंतित दिसत होता. त्याने हात जोडून मला विनवणी केली की मी बंटीला भेटावे, नाहीतर तो आपले आयुष्य गमावून बसेल. यश, प्लीज तुम्ही मला बंटीकडे घेऊन चला ना. तुमचे माझ्यावर खूप उपकार होतील. ईशाच्या बोलण्याने माझे डोके चक्रायला लागले होते. जेव्हा तिने माझ्याकडे हात जोडून विनंती केली तेव्हा मी तिला म्हणालो, मी तुला फक्त एवढेच विचारले होते की आज जी कामवाली मावशी घरी आली होती तिची काय गोष्ट आहे ती मला पहिले सांग. तेव्हा ईशा म्हणाली, मी तुम्हाला सर्व खरे खरे सांगेन, पण मला भीती आहे की तुम्हाला सत्य कळाल्यानंतर तुम्ही मला घटस्फोट द्याल. म्हणूनच या अगोदर तुम्ही मला साथ द्या आणि आपण बंटीला शोधूया. मग जसे तुम्ही सांगाल तसे मी करेन. नेहमीप्रमाणे मी ईशाचे बोलणे मान्य केले. मी तिला शब्द दिला की मी बंटीला शोधून घेऊन येईल. मला सुधीरसुद्धा आठवत होता, कारण ईशाने स्वतः कबूल केले होते की ती त्याच्यावर प्रेम करत होती. मला सर्वात अगोदर सुधीरला शोधायचे होते, जो ईशाला मार्केटमध्ये भेटला होता. परंतु तो ईशाला भेटल्यानंतर कुठेतरी गायब झाला होता.
मी सुधीर आणि बंटीविषयी माहिती मिळवण्यासाठी माझ्या ओळखीतील सर्व माणसांना कामाला लावले, परंतु नंतर मला जी गोष्ट समजली ती खूपच हैराण करणारी होती. सुधीर आणि बंटीला लोक ज्या कामासाठी ओळखत होते ते जर ईशाच्या कानावर पडले असते ना तर ती हे सहन करू शकली नसती. मी त्यांचा शोध चालू ठेवला होता. शेवटी मला त्यांच्या फ्लॅटचा पत्ता मिळाला. ऑफिसमधून संध्याकाळी मी आल्यानंतर ईशाला म्हणालो, तू तयार हो, आपल्याला आज बंटीला भेटायला जायचे आहे. ती माझे बोलणे ऐकून खूप खुश झाली होती. तिने पटकन आपली ओढणी खांद्यावर घेतली आणि म्हणाली, तुम्ही आत्ता लगेच मला घेऊन चला, मी तयारच आहे. आता आम्ही दोघे एका पॉश एरियामध्ये एका फ्लॅटसमोर उभे होतो. मी दारावरची बेल वाजवली तेव्हा सुधीरने दरवाजा उघडला होता. सुधीर मला ओळखत नव्हता म्हणून तो मला म्हणाला, आजकाल बंटी शो करत नाही, तुम्ही इथून जाऊ शकता. सुधीरचा अवतार एका स्त्रीसारखा होता. सुधीर आम्हाला इथून जायला सांगत आहे असे जेव्हा ईशाला लक्षात आले तेव्हा ती माझ्या मागून पुढे आली. ईशाला पाहता सुधीर बाजूला झाला. मग आम्ही दोघेही बंटीच्या फ्लॅटमध्ये गेलो. बंटी समोरच बसला होता. त्याच्या सोफ्याच्या समोरच्या टेबलावर वेगवेगळ्या प्रकारचे नशेचे सामान पडले होते आणि आत्तासुद्धा तो नशेमध्येच दिसत होता. ईशाला पाहताच त्याने सुधीरला इशारा केला की या सर्व वस्तू इथून उचल आणि ईशाला कठोर शब्दात म्हणाला, इथे काय करायला आली आहेस? ईशा बंटीला या अवस्थेमध्ये पाहून रडू लागली होती आणि म्हणाली, तुझी ही अवस्था कशी काय झाली रे बाळा? आता बंटीसुद्धा रडू लागला होता आणि रडक्या स्वरातच म्हणाला, तू काय ऐकून घेणार आहेस? जाऊ देत, राहू दे सगळं. मला कळतच नाही की कुठून सुरुवात करू आणि कुठे संपवू. तू हे ऐकायला आली आहेस का की तुझा भाऊ बंटी पूर्ण नागपूर शहराचा सर्वात मोठा किन्नर आहे? बंटीचे बोलणे ऐकून ईशाला खूप मोठा धक्का बसला होता. बंटी बोलू लागला की, तुला माहिती आहे ना, आपली मोठी बहीण ताई भुकेने मेली होती. पण तुला हे माहीत नाही की तुझा भाऊ बंटीसुद्धा त्यावेळी भुकेने मेला होता. त्याच्या शरीरात एक नवीन आत्मा निर्माण झाला होता, किन्नरचा आत्मा. घरात गरिबी होती ना, म्हणून सुधीर मला म्हणाला, रात्री लिपस्टिक लावून भीक मागूया. मी त्याचे बोलणे मान्य केले, परंतु त्या रात्री आम्हाला भीक मिळालीच नाही. त्या दिवशी आम्हाला भीक नाही मिळाली, पण टचके टोमणे आणि नको असलेले वाईट सल्ले ऐकायला मिळाले होते. माझा अंतरात्मा तर त्याच रात्री बर्बाद झाला होता. आता मी आणि सुधीर रात्री मेकअप करून भीक मागत होतो. एका रात्री आम्हाला किन्नरांच्या हेडने पकडले होते. त्याने आम्हाला पकडून नेले आणि कितीतरी दिवस आम्हाला उपाशी ठेवून मारले सुद्धा होते. ते आमच्यावर खूपच रागात होते, कारण आम्ही त्यांच्या मर्यादेचे उल्लंघन केले होते. कारण आम्ही पुरुष असून सुद्धा तिसऱ्या जातीचा हक्क लुटण्याचा प्रयत्न करत होतो. पहा ना इशू, भीक मागण्यावर सुद्धा कोणाचा हक्क असतो का? आम्ही दोघांनी त्यांच्या हेडला म्हणजे त्यांच्या गुरूंना आमची अवस्था सांगितली. तेव्हा ते शांत झाले. त्यानंतर 1 महिन्याने आम्हाला थोडे पैसे देऊन त्यांनी सोडून दिले. परंतु जेव्हा मी घरी यायचो तेव्हा माझी ताई नसायची. तेव्हा मी विचार करायचो की तुम्ही 6 जणीसुद्धा भुकेने मरून जायला नको, म्हणून मी रोज रात्री चेहऱ्यावर मेकअप लावून भीक मागत होतो. मला खूप सारे पैसे मिळत होते, त्यामुळे घरची परिस्थिती सुधारू लागली होती. परंतु नेहमीच हरामाच्या पैशाने नशा करणारे माझे बाबा माझ्या कामाला हरामाची कमाई कसे काय म्हणाले? त्यांना कोणीतरी सांगितले होते की मी किन्नर बनून रात्री रस्त्यावर भीक मागत असतो. त्यांनी मला घराबाहेर काढले तेव्हा मी मनात पक्क ठरवून त्या गुरुकडे गेलो होतो, ज्यांनी मला पैसे देऊन सोडले होते. मी जाऊन त्यांना म्हणालो की मला तुमच्याबरोबर घ्या. तेव्हा ते हसले होते आणि त्यांचे शब्द आजसुद्धा मला आठवत आहेत. ते म्हणाले होते की जर तू नाचणे आणि गाणे शिकलास तर तू खूप सारे पैसे कमवशील आणि पुढे जाशील, कारण तुझ्याकडे नाजूकपणा आहे जो स्त्रीमध्ये असतो. त्यानंतर मी सर्व काही शिकलो. मी माझ्या नशिबाला कंटाळून नाईलाजास्तव किन्नर झालो होतो. खरं तर मी माझ्या बापामुळे एका पुरुषाचा किन्नर झालो होतो. बापाने जर त्याची जबाबदारी नीट पार पाडली असती तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती इशू. पूर्ण शहरात माझ्या नावाचा डंका पेटवला गेला होता. दूरदूरचे लोकसुद्धा मला लग्न समारंभाला किंवा एखाद्या शुभ कार्यक्रमाला बोलवत असत. तिथे जाऊन मी डान्स करून खूप पैसे कमवत होतो आणि तेच पैसे माझ्यासमोर ठेवत होतो आणि नशेमध्ये मी स्वतःलाच मारत होतो. स्वतःलाच दोष देत असे की मी कसा पुरुष आहे जो परिस्थितीला कंटाळून किन्नर बनला. मग त्यातून येणारे सगळे पैसे मी तुम्हाला पाठवत होतो. ज्या दिवशी तुमच्यातील एका बहिणीचे लग्न व्हायचं त्या दिवशी मी सगळे कार्यक्रम रद्द करून मुलांसारखे कपडे घालून खूप खुश व्हायचो, कारण तुमच्या डोक्यावर हात ठेवून तुम्हाला निरोप देईन.
परंतु नंतर परत विचार करायचो, जर मी तुमच्या लग्नात आलो आणि तिथे आलेल्या माणसांपैकी मला कोणी ओळखलं तर काय होईल, हा विचार करून मी रडत असायचो. नंतर एक एक करून तुमच्या सगळ्यांची लग्न झाली. आता बाबांना काहीच टेन्शन राहिलं नव्हतं. मला तर माहीत नव्हतं की आई मी दिलेल्या पैशांमधून बाबांनाही थोडेसे पैसे देत होती. पण तुला माहिती इशू, जेव्हा मी एकदा एका कार्यक्रमाला स्टेजवर परफॉर्म करत होतो तेव्हा माझी नजर कोणावर पडली? अशा व्यक्तीवर ज्याला आपण आपला बाप म्हणतो. आपला बाप नशेमध्ये धुंद होता म्हणून त्याने माझ्या मेकअप मागे लपलेल्या चेहऱ्याला ओळखलंच नाही. बाबा माझ्या एक एक ठुमक्यावरती पैसे फेकत होते. कार्यक्रम संपल्यावर मी बाबांच्या जवळ गेलो आणि त्यांच्या कानामध्ये म्हणालो, बाबा मी तुमचा बंटी आहे. सगळ्यांना सांगू का की तुम्ही मला जन्म दिला आहे? माझ्या हरामाच्या पैशांवर तर तुम्ही खूपच मोठे इज्जतदार असल्याचं दाखवत आहात. माझे बोलणे ऐकून बाबा माझ्या तोंडावर थुंकले ग इशू. बंटीचे बोलणे ऐकून ईशा खूप जोरजोरात रडत होती. ईशाने बंटीला मिठी मारली आणि दोघेही खूप रडत होते. माझ्या आणि सुधीरच्या डोळ्यात सुद्धा अश्रू वाहू लागले होते. तेव्हा बंटी म्हणाला, बाबा अशा मुलाच्या तोंडावर थुंकले ज्या मुलाने त्यांच्यासाठी त्याची मर्दांगी घालवली होती आणि आपल्या इज्जतीला मारून टाकले होते. आणि इशू, आपल्या बाबाने आपल्या सगळ्यांवर खूप अन्याय केला आहे. त्याचवेळी मला कळले होते की आई आपल्या बाबांना सोडून दुसऱ्या मुलीच्या घरी राहायला गेली आहे आणि म्हणूनच मी पैसे पाठवणे सुद्धा बंद केले होते. आता तर मी सुद्धा नाचणं सोडून दिलं आहे, त्यामुळेच माझी ही हालत आहे ग. मी भाऊ होण्याचं कर्तव्य निभावले आहे. मी माझ्या बहिणींची लग्न केली. आता मी हे पापी आणि अपमानकारक जीवन सोडून कुठेतरी लपून राहणार आहे. ईशा आणि बंटीच्या चेहऱ्यावरील दुःख सरळ सरळ दिसत होतं. ईशा म्हणाली, बंटी तू आम्हा सगळ्या बहिणींसाठी जे केलं आहेस त्याचं कर्ज आम्ही पूर्ण आयुष्य फेडू शकणार नाही. आज आम्ही सगळ्या बहिणी आपापले आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने जगत आहोत फक्त तुझ्यामुळेच. आणि तू कोणत्या परिस्थितीतून जात आहेस? बंटी तुला माहिती आहे का, आपले बाबा आता भीक मागत आहेत. एक दिवशी माझ्या दारावरती भीक मागण्यासाठी आले होते. त्यांना बघून मला खूप आश्चर्य वाटलं. मी त्यांना घरात बोलवलं आणि सांगितलं की माझ्या घराची तुम्हाला साफसफाई करावी लागेल, तेव्हाच मी तुम्हाला 2 वेळेचे जेवण देईल. ते येतात आणि खूप मुश्किलने माझ्या घराची साफसफाई करतात, कारण की ते आता खूप अशक्त झाले आहेत. वय वाढल्यामुळे त्यांच्या शरीरात काहीच त्राण राहिले नव्हते की ते घरातील काम करू शकतील. माझी इच्छा नव्हती की त्यांनी भीक मागून त्यांचे आयुष्य जगावे, कारण त्यांनी कायमच संपूर्ण आयुष्य आयतं खाऊनच घालवलं आहे आणि आत्तासुद्धा ते तसंच करत आहेत. मी त्यांच्याकडून आपल्यावर केलेल्या अन्यायाचा बदला घेणार होते, म्हणूनच मी त्यांना माझ्या घरी काम करण्यासाठी ठेवले. यश, त्या कामवाल्या मावशीच्या रूपात येणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून आमचा बाप आहे हो. आता सर्व गोष्टी माझ्यासमोर आल्या होत्या. मी ईशाला माफ केले होते. आता मलाच बंटी आणि सुधीरचा मोठा भाऊ बनायचं होतं. मी त्या दोघांना घरी घेऊन आलो, परंतु जेव्हा मी त्यांना डॉक्टरांना दाखवले तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना नशेची खूप सवय झाली आहे, त्यामुळे त्यांना नशामुक्ती केंद्रामध्ये भरती करावे लागेल. डॉक्टरांचे बोलणे ऐकून आम्ही लगेच त्यांना नशामुक्ती केंद्रामध्ये भरती केलं आणि तिथे त्यांच्यावर योग्य प्रकारे उपचार होऊ लागले. मी आणि ईशा दर आठवड्याला त्यांना भेटायला जात होतो. त्यांच्यामध्ये खूपच लवकर सुधारणा झाली. आता ईशा आपल्या भावासाठी मुलगी शोधण्यात व्यस्त आहे. आणि राहिला प्रश्न ईशाच्या वडिलांचा, तर ते आमच्या घराची साफसफाई करायला येतात. तेव्हा ईशाला मी समजावतो की तू तुझ्या बाबांना माफ कर, परंतु ती अजून मनापासून वडिलांना माफ करण्यासाठी तयार नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हीच सांगा, जे ईशा आपल्या वडिलांसोबत करत आहे ते बरोबर आहे की चुकीचे? तिने वडिलांना माफ करावे की नाही? तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर फ्रेंड्स, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.